आज आपण ओव्हरऑल एल टॅबलेट बद्दल बोलणार आहोत। ओव्हरऑल एल टॅबलेट ही एक ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणजेच गर्भनिरोधक मेडिसिन आहे। या ओव्हरऑल एल टॅबलेटची योग्य पद्धत काय आहे घेण्याची, ही कशी घ्यायची, याचे डोसेस काय काय आहेत आणि याचे साइड इफेक्ट्स काय काय आहेत आणि कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये ओव्हरऑल एल टॅबलेट घेतली जात नाही। त्याचबरोबर ओव्हरऑल एल टॅबलेट इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणून जर तुम्हाला घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची, ह्या सर्व गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी डॉक्टर श्वेताली तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते, जिथे आपण मेडिसिनच्या या मोठ्या जगातील सायन्स अगदी साध्या, सरळ, सोप्या आपल्या मराठी भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो। तर आजचा आपला टॉपिक आहे ओव्हरऑल एल टॅबलेट। ह्या अशा ग्रीन कलरच्या पॅकेटमध्ये या ओव्हरऑल एल गोळ्या येतात। यामध्ये दोन कंपाऊंड आहेत, एक लिओनॉर्जेस्ट्रिल आणि दुसरा इथिल इस्ट्रेडियोल। हे दोन कंपाऊंड या ओव्हरऑल एल टॅबलेट मध्ये आहेत। अशा हिरव्या रंगाचा हा बॉक्स आहे आणि या गोळ्यांची प्राइस आहे 66 रुपये आणि ह्या गोळ्या इझिली कुठल्याही मेडिकल शॉप मध्ये अवेलेबल असतात। पण विदाउट प्रिस्क्रिप्शन तुम्ही या गोळ्या घेऊ नका किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही मेडिसिन घेऊ नयेत। या बॉक्स मध्ये काय काय आहे ते आपण पाहूयात। या बॉक्स मध्ये अशी 21 गोळ्यांची ही स्ट्रीप येते। त्याचबरोबर एक मॅन्युअल सुद्धा या बॉक्स मध्ये येतं, ज्यावरती लिहिलेलं असतं की मेडिसिन कशा पद्धतीने घ्यावी, त्याचे डोसेस काय काय आहेत, प्रिकॉशन्स काय काय आहेत, सर्व मेडिसिन बद्दलची डिटेल्स या मॅन्युअलवर प्रत्येक मेडिसिन मध्ये दिलेली असते। प्रत्येक मेडिसिन मध्ये असं एक मॅन्युअल असतं ज्यावर त्या मेडिसिन बद्दल सर्व माहिती दिलेली असते। ते आपण अगदी केअरफुली वाचून घ्यायचं, जेणेकरून आपली कुठलीही चूक होणार नाही गोळी घेण्यामध्ये। तर हे मॅन्युअल आहे ते फक्त इंग्लिश मध्ये आहे, यावर मराठीमध्ये कुठेच काहीच लिहिलेलं नाहीये। तर सर्व आपण ओव्हरऑल एल बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या गोळ्यांना बनवणारी फार्मास्युटिकल कंपनीचं नाव आहे फायझर। ह्या गोळ्यांची प्राइस आहे 66 रुपये। 66 रुपयाला इझिली कुठल्याही मेडिकल शॉप मध्ये तुम्हाला हे मेडिसिन मिळतील। त्यामध्ये इथिल इस्ट्रेडियोल म्हणजेच इस्ट्रोजन आहे आणि लिओनॉर्जेस्ट्रॉल म्हणजेच प्रोजेस्टेरॉन आहे। इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही फिमेल हार्मोन्स आहेत। तर या गोळ्या आपल्या शरीरावर कशा काम करतात हे आपण पाहूयात, म्हणजेच मेकॅनिझम ऑफ ऍक्शन या गोळ्यांचं काय आहे। सर्वात आधी दोन गोष्टी यामध्ये होतात। सर्वात आधी आपलं नॅचरल नैसर्गिक ओव्ह्युलेशनला या गोळ्या थांबवतात। मी जसं की मगाशी सांगितलं, या गोळ्यांमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहेत। तर हे हार्मोन्स काय करतात, आपलं ओव्ह्युलेशन प्रिव्हेंट करतात। आपली ओव्ह्युलेशनची नैसर्गिक प्रक्रिया जी आहे त्याला होऊ देत नाहीत, त्यांना थांबवतात। नंबर 2 दुसरी गोष्ट म्हणजेच आपलं वजायनल फ्लुइड म्हणजे स्त्रियांच्या योनीमधून निघणारा एक स्त्राव असतो, तो स्त्राव या गोळ्यांमुळे घट्ट होतो, जाड होतो, थिक होतो। त्याने काय होतं, मेल मधून येणाऱ्या स्पर्म्स हे फिमेल मधून येणाऱ्या एग्सना पुढे फर्टिलाइज करू शकत नाहीत, म्हणून प्रेग्नन्सी राहत नाही। आता आपण या गोळ्यांचे युजेस म्हणजेच या गोळ्यांचा वापर कुठे कुठे केला जातो ते पाहूयात। सर्वात आधी ओव्हरऑल एल ही गर्भनिरोधक गोळी आहे। तर सर्वात आधी ही प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी, प्रेग्नन्सी नको असेल तेव्हा आपण ही गोळी प्रिस्क्राइब करतो किंवा देतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणून, जेव्हा तुमचा संबंध अनप्रोटेक्टेड, कुठलाही प्रोटेक्शन न वापरता जर तुमचा संबंध झाला, सेक्स झाला, इंटरकोर्स झाला आणि तुम्ही प्रेग्नन्सीसाठी तयार नाही, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी नकोय, तुमचं मानसिकरित्या तुम्ही प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी तयार नाही आहात, तेव्हा देखील तुम्ही इमर्जन्सीमध्ये ह्या पिल्सचा वापर करू शकता। त्याचबरोबर अबनॉर्मल किंवा इरेग्युलर पिरियड्स, हल्ली महिलांमध्ये आणि मुलींमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अबनॉर्मल किंवा इरेग्युलर पिरियड्स आहेत। पिरियड सायकल त्यांच्या नॉर्मल नाहीत, कुठेतरी 8-10 दिवस पुढे किंवा मागे आलेल्या असतात, त्यासाठी सुद्धा पिरियड्स रेग्युलर व्हावेत म्हणून या गोळ्यांचा वापर केला जातो। त्याचबरोबर काही डॉक्टर ओव्हेरियन सिस्ट मध्ये सुद्धा याचा वापर करतात। ओव्हरीजची साईज कमी करण्यासाठी ओव्हेरियन सिस्ट मध्ये सुद्धा ओव्हरऑल एलचा वापर केला जातो। त्याचबरोबर पीसीओडी मध्ये सुद्धा ओव्हरऑल एल टॅबलेट्स ह्या प्रिस्क्राइब केल्या जातात। आता आपण या गोळ्यांचा डोस म्हणजे ह्या गोळ्या तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता ते पाहूयात। तुम्ही जर का ओव्हरऑल एल टॅबलेट प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करण्यासाठी घेणार असाल तर पिरियडच्या 5व्या दिवसापासून ते 21व्या दिवसांपर्यंत तुम्हाला ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत। या गोळ्यांवरती मंडे ते संडे पर्यंतचे मार्किंग दिलेले आहेत, तसेच रिपीट करायचे आहेत। ह्या गोळ्या घेता वेळा तुम्हाला एक टाइम फिक्स करायचा आहे। जर तुम्ही रोज रात्री गोळी 9 वाजता घेतली तर रोज तुम्हाला ही 9 वाजताच गोळी घ्यायची आहे 21 दिवस। 21 दिवस संपल्याच्या नंतर पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसांपर्यंत म्हणजे 10 दिवसांमध्ये कधीही तुमचे पिरियड्स येऊ शकतात।
आणि जर का तुम्हाला रिपीट ह्या गोळ्या करायच्या असतील तर परत पिरियड्सच्या 5व्या दिवसापासून सुरुवात करायची ते 21व्या दिवसांपर्यंत गोळ्या घ्यायच्या. रोज एकाच टाइमला रात्री जेवणानंतर ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत. अशी सायकल तोपर्यंत चालू ठेवायची जोपर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करायची आहे, प्रेग्नन्सी टाळायची आहे. ओके. जास्तीत जास्त तुम्ही या गोळ्यांचा वापर 3 वर्षांपर्यंत सेफली करू शकता. 3 वर्षापेक्षा जास्त या गोळ्यांचा वापर करू नये. पिल म्हणून म्हणजेच अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स नंतर, म्हणजेच कुठलंही प्रोटेक्शन न वापरता जर तुमचे संबंध झाले आणि तुमची प्रेग्नन्सी ठेवायची तयारी नसेल तरी देखील तुम्ही या गोळ्यांचा वापर करू शकता. तेव्हा डोस वेगळा आहे. जसं की मी मगाशी सांगितलं, त्यावेळेस फक्त 2 गोळ्या 72 तासांच्या आत, अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स नंतर 72 तासाच्या आत 2 गोळ्या घ्यायच्या आहेत आणि परत 12 तासांनी रिपीट 2 गोळ्या घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, हा डोस फक्त एकच वेळा रिपीट करायचा आहे, त्यापेक्षा जास्त नाही. आता आपण साईड इफेक्ट्स ऑफ ORL पाहूयात. सर्वात कॉमन साईड इफेक्ट आहे वेट गेन. हो, बऱ्याच महिलांमध्ये या गोळ्या घेतल्याच्या नंतर वजन वाढतं, त्याचबरोबर मूड स्विंग्स होतात आणि बऱ्याच महिलांमध्ये हाय ब्लड प्रेशरचा त्रास देखील बघितलेला आहे. त्याचबरोबर काही महिलांमध्ये ब्लड शुगर लेवल सुद्धा वाढलेला आहे या गोळ्या घेतल्याच्या नंतर. सर्वात कॉमन साईड इफेक्ट या गोळ्याचा चक्कर येणे आणि डोकेदुखी हे सुद्धा आहे. त्याचबरोबर खूप मेजर साईड इफेक्ट या गोळ्याचा आहे ब्लड क्लॉट. जर का तुम्ही, मी जसं मगाशी सांगितलं, जर का तुम्ही या गोळ्या 3 वर्षांपर्यंत 3 वर्षांहूनही जास्त घेतल्या तर याचे मेजर साईड इफेक्ट दिसून येतात. जसं की ब्लड क्लॉटिंग होऊन पायांवर सूज येते आणि इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल म्हणून जर तुम्ही या गोळीचा चुकीचा वापर केला तर एक मेजर कंडिशन होऊ शकते, ती म्हणजे डीप वेन थ्रोम्बोसिस. यामध्ये काय होतं तर आपल्या पायांच्या वेन्स आणि आर्टरीज असतात, तिथे रक्त क्लॉट होतं, घट्ट होतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि ती गुठळी आपल्या वेन्स लंग्समध्ये जाते. लंग्समध्ये गेल्यामुळे तिथे काय होतं की तिथे पल्मोनरी एम्बॉलिझम होतो. खूप रेअर केसेसमध्ये असं पाहिलेलं आहे. या टॅबलेटच्या ओव्हर यूजमुळे, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त जर कोणी या टॅबलेट्स घेतल्या असतील तर त्यांच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की त्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क सुद्धा होऊ शकते किंवा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका सुद्धा होऊ शकतो. आता आपण पाहूयात कुणी ह्या गोळ्या घेऊ नयेत, म्हणजेच कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ ORL टॅबलेट. तर सर्वात आधी या गोळ्या घेण्याआधी खात्री करून घ्यायची आहे की तुमची प्रेग्नन्सी तर नाहीये, तुम्हाला कुठल्या मेडिसिनची ॲलर्जी तर नाहीये, याची खात्री करून घेतल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत. त्याचबरोबर 18 वयापेक्षा कमी वयाच्या मुलींनी या गोळ्या अजिबात बिलकुल घेऊ नयेत. त्याचबरोबर कोणाला जॉन्डिस आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, बीपीचा त्रास आहे, डायबिटीज आहे, जर तुम्हाला कोणाला म्हणजे शुगरची गोळी सुरू असेल तरी सुद्धा या गोळ्या त्या कंडिशनमध्ये दिल्या जात नाहीत. त्याचबरोबर ओबेसिटी आहे, कोणाला स्ट्रोक येऊन गेलेला असेल, ओबेसिटीच्या काही केसेसमध्ये या गोळ्या दिल्या जातात. ज्यांना PCOD असतं त्या केसेसमध्ये डॉक्टर त्यांची पूर्ण हिस्ट्री घेऊन त्यांना चेकअप करून त्यांच्या केसेसमध्ये त्यांचा पूर्ण स्टडी करून काही केसेसमध्ये या गोळ्या दिल्या जातात. ते पूर्ण डिपेंड करतं तुमच्या डॉक्टरांवर. तुमचे डॉक्टर तुमचा केस स्टडी करून त्या हिशोबाने तुम्हाला त्या गोळ्या प्रिस्क्राईब करतात. ओके. त्यानंतर गॉल ब्लॅडर स्टोन, इक्टॉपिक प्रेग्नन्सी आणि वजायनल ब्लिडिंग मध्ये सुद्धा या गोळ्या घेतल्या जात नाहीत. वजायनल ब्लिडिंग जर कुठल्या लेडीजला जर कुठलं फ्लुइड म्हणजे वजायनल ब्लिडिंग होत असेल, पिरियड्स सोडून जर एक्स्ट्रा ब्लिडिंग वगैरे होत असेल, मग व्हाईट डिस्चार्जेस असतील किंवा रेड असतील किंवा डार्क क्लॉट्स वगैरे पडत असतील तरी सुद्धा त्या केसेसमध्ये या गोळ्या दिल्या जात नाहीत. ORL टॅबलेट बद्दल जर का तुमच्या मनात काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. मी प्रत्येक प्रश्नांचं तुमचं उत्तर देण्यासाठी रेडी आहे. तर आय होप तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. तर आजच्यासाठी इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी अँड लव्ह युअर सेल्फ.